नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बोरगाव तालुका निपाणी येथील ग्राम तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या निपाणीतील बंगल्यासह बोरगाव येथील तलाठी कार्यालयावरती बेळगावच्या लोकायुक्त विभागाने छापा टाकून झडती घेतली। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 4 वाहनांमधून 15 अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले। विशेष म्हणजे 30 जून रोजी ढवळेश्वर यांना चिकोडीहून बागलकोटला 1,10,00,000 रुपयांची रक्कम अवैध वाहतूक करताना लोकायुक्त पथकानं रामदुर्ग या दरम्यान पकडलं होतं। त्यानंतर पुन्हा ढवळेश्वर यांच्यावरती मंगळवारी लोकायुक्त विभागानं कारवाई केल्यानं निपाणीसह बोरगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे महसूल प्रशासनाचा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत। दरम्यान लोकायुक्त पथकाकडनं अधिकचा तपशील मिळू शकलेला नाही। दरम्यान मंगळवारी सकाळी 6 वाजता लोकायुक्त विभागाचे जिल्हा प्रमुख हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी भरत रेड्डी, उपनिरीक्षक रवींद्र धर्मटी यांनी 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत 4 वाहनांमधून येऊन निपाणीतील सावंत कॉलनीतील भाडोत्री बंगला आणि बोरगाव येथील तलाठी कार्यालयाचा ताबा घेतला। दरम्यान सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांनी लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यावेळी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला। मात्र तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी निपाणी येथील भाडोत्री बंगल्यातील सर्व कागदपत्रांची तपासणी चालवल्याचं दिसून आलं। ढवळेश्वर हे गेल्या 3 वर्षांपासून निपाणी शहराबाहेरील अकोल रोडला लागून असलेल्या सावंत कॉलनी येथे भाडोत्री घरात राहायला होते। दरम्यान यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। एकूणच तलाठी ढवळेश्वर यांच्यावरती लोकायुक्त विभागाचा छापा पडल्यानं महसूल विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे आता धाबे दणाणलेले आहेत। तर मग मित्रांनो, एक साधा तलाठी असलेल्या माणसाकडे एवढी कोट्यवधी रुपयांची रक्कम येते तरी कुठनं, हा एक फार मोठा प्रश्न असतो। परंतु मित्रांनो, आता पाहावं लागेल की यांच्यावरती काय कारवाई होते आणि काय काय अजून घबाड यांच्याकडे सापडते ते। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।